नमस्कार मंडळी, द कोडर स्टेज या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस्केप सिक्वेन्स आणि कमेंट्स बघितल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल बघणार आहोत. त्या व्हेरिएबल कशा पद्धतीने स्टोअर केल्या जातात वगैरे ह्या सगळ्या बाबतीत आपण नॉलेज गेन करणार आहोत. तर मुळातच व्हेरिएबल काय आहे याचं एक्झाम्पल आपण मराठीतून बघूया. जेव्हा आपल्याला एखादं सामान घरातलं ठेवायचं असतं, स्टोअर करून ठेवायचं असतं, आपण काय करतो, एकदाच खरेदी करून आणतो वाण्याचं सामान. ते वाण्याचं सामान एका डब्यात भरून ठेवत असतो आणि त्या डब्याला बाहेरून नाव देतो की हा तांदळाचा डबा आहे, हा गव्हाचा डबा आहे. कारण मोस्ट ऑफ द घरांमध्ये डबे सेमच असतात, त्यामुळे आपण बाहेर त्याचं नाव लिहून ठेवतो. बरोबर, म्हणजे आपल्याला सोपं जात. म्हणजे याच्यात तांदूळ भरलेले आहेत, याच्यात गहू भरलेले आहेत. व्हेरिएबल हे एक डब्यासारखं काम करतं, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आता इथे दिलेलं आहे बघा, व्हेरिएबल आर द कंटेनर फॉर स्टोरिंग डेटा व्हॅल्यूज लाईक नंबर आणि कॅरेक्टर, जे मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देऊन सांगितलं. आता या व्हेरिएबलचे सुद्धा डिफरंट टाइप्स आहेत. एक इंट आहे, फ्लोट आणि कॅरेक्टर. इंट म्हणजे काय, इंटिजर. याच्यामध्ये आपण होल नंबर्स म्हणजे 1, 2, 3, 4 कितीही नंबर तुम्ही टाकू शकतात. तर 100 टाकला, 200 टाकला, 500 टाकला, सो हा झाला होल नंबर. तर हा जो होल नंबर आहे इंटिजर मध्ये स्टोअर केला जातो. फ्लोट हे काय आहे, तर फ्लोट आपण वापरतो डेसिमल नंबर साठी. आता हे जे डेसिमल नंबर आपण बघतोय ते फ्लोट मध्ये स्टोअर होणार. आता हे डेसिमल नंबर इंट मध्ये स्टोअर होणार का, तर नाही. डेसिमल नंबरचे जे काही आपले नंबर्स आहेत हे फ्लोट मध्ये स्टोअर केले जातात. आणि हे कॅरेक्टर म्हणजेच ABCD असे सिंगल कोट्स मधले कॅरेक्टर जे आहेत ते कॅर मध्ये सेव्ह केले जातात. आता हे इंट, फ्लोट, कॅर हे काय आहे, तर हे डेटा टाइप्स आहेत. याबद्दल तुम्हाला इन डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. पण आता सध्या व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी हे डेटा टाइप्स वापरतात, हे लक्षात घ्या. आणि आपण आता व्हेरिएबल काय आहे ते पाहणार आहोत. सो आता जाऊयात. इथे मी व्हेरिएबल हे नाव देते आणि एक फाईल सेव्ह करते, variable.c. आता बेसिक प्रोग्राम मला इथे लिहायचा आहे. सो मी हा एक बेसिक प्रोग्राम इथूनच उचलते. ओके, आता मी इथे लिहिते, मला व्हेरिएबल बद्दल हा प्रोग्राम आहे. सो मेन मध्ये आपल्याला व्हेरिएबल स्टोअर करायचा आहे. आता इंट मेन मध्ये मी लिहिलं इंट नंबर, मला नंबर सेव्ह करायचा आहे. तर नंबर आपण इंट मध्ये सेव्ह करतो, म्हणून मी नंबर दिला समजा 10. नंबर किती आहे माझा, 10. या नंबरला मला प्रिंट करायचा आहे. सो मी इथे लिहिणार प्रिंटएफ नंबर सेमिकोलॉन. या नंबरला मला प्रिंट करायचं आहे. आता जर तुम्ही हा नंबर प्रिंट केलात तर तुम्हाला इथे नंबर प्रिंट होऊन येणार नाही, कारण व्हेरिएबल जेव्हा आपण डिक्लेअर करतो त्या व्हेरिएबल साठी आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावा लागतो. पण तो फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे हे आपण आता बघणारच आहोत. पण मी तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर न दाखवता एक एक्झाम्पल म्हणून हा रन करून दाखवते. हा प्रोग्राम रन होणार नाही, म्हणजे ह्याचं आउटपुट काहीच दिसणार नाहीये. हे का दाखवते, हे बघा, प्रिंट नंबर. हा का नाही दिसणार आहे, कारण हा नंबरला तो कॉन्स्टंट कॅरेक्टर आहे. हे आर्ग्युमेंट टाइप इंट आहे, पण हा प्रोग्राम आपला इथे रन झालेला नाहीये. एक्सेप्टेड कॉन्स्टंट कॅरेक्टर बट आर्ग्युमेंट इज टाइप ऑफ इंट. आता ह्याला कळतच नाहीये. याच्यासाठी आपल्याला या प्रोग्राम मध्ये म्हणजे व्हेरिएबल सोबत आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा असतो. आता बघूयात आपण फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे ते.
format specifier are used together with the printf function to tell the compiler what type of data of the variable is storing. It is basically a placeholder for the variable value. तुम्ही कोणत्या टाईपचं व्हेरिएबल स्टोअर करत आहात ते डिफाईन करण्यासाठी हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केला जातो. आताच आपल्याला सांगितलं आउटपुटमध्ये की त्यांना कळलंच नाही हा इंटिजर आहे, कॅरेक्टर तुम्ही दिला आहे इथे, पण हा कॅरेक्टर जो तुम्ही इथे दिलाय तो इंटिजर टाईपचा आहे म्हणून हा रन झाला नाही. याच्यासाठी इथे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावा लागतो. आता इथे त्यांनी दिलेला आहे फॉर्मॅट स्पेसिफायर हा आपण पर्सेंटेज साइन बरोबर यूज करायचा असतो आणि त्याच्याबरोबर एक कॅरेक्टर असतो. तो कॅरेक्टर डिफाईन करतो की हा कोणत्या डेटा टाईपचा व्हेरिएबल आहे ते. आता जर तुम्हाला इंट व्हॅल्यू जर डिफाईन करायची असेल, प्रिंट करायची असेल, त्याच्यासाठी तुम्हाला %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा आहे. कॅरेक्टरसाठी %c हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावा लागतो आणि फ्लोट साठी %f हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा आहे. आता आपण फॉर्मॅट स्पेसिफायर हे यूज करून व्हेरिएबलचा प्रोग्राम आपण रन करून पाहूयात. आता इंट नंबर आहे, इंटिजर आहे, सो इंटिजरला आपण फॉर्मॅट स्पेसिफायर इन्व्हर्टेड मध्ये द्यायचा असतो. फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे तर %d हा इंटिजर साठीचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. याच्यानंतर कॉमा टाकायचा आणि हा प्रोग्राम सेव्ह करायचा. आता आपण हा प्रोग्राम रन करून बघूयात. त्याआधी मी टर्मिनल क्लिअर करूयात आधी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल.